11 जुलै रमाबाई हत्याकांड दिनानिमित्त युथ दलित पॅन्थर निलेशभाई मोहिते यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय वसतीचे वाटपही करण्यात आले। या कार्यक्रमात शांतता गायकवाड, दिवाकर शेजवाळ तसेच इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर ती दलित युथ पॅन्थरने तुमच्या पंखांना दिलेली बळाची जोड आहे। आम्ही तुम्हाला केवळ शिकण्याचे साधन देत नाहीये, तर तुमच्याकडून या समाजाला सरांचं खूप मोठं काम आहे आपल्या समाजासाठी। आता जो उपवर्गीकरणावर खूप छान लेख आलेला आहे। सगळं सामान निलेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हे मुंबईवर चालतं। त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आपण करणार आहोत। नंबरटेक नावाने AI अवेअरनेस सेमिनार चालवतो। त्यामध्ये आपण बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांना AI ची हिस्ट्री, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, एथिकल यूज ऑफ AI, एजेंटिक AI आणि परत त्याच्या फ्री कोर्सेस सुद्धा आपण मी विनंती करतो माता भगिनी, बंधू आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माझा जय भीम। आज या कार्यक्रमात मला काही शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद। आज आपण रमाबाई कॉलनीतील शहीदांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो आहोत। आपल्या अभिमानासाठी, न्यायासाठी आणि संविधानाच्या मूल्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व शहीदांना मी विनम्र अभिवादन करते। त्यांचे बलिदान काही दिवसाच्या कामी नाही। माझे प्रिय विद्यार्थ्यांनो, आज तुम्हाला जी बही दिली जाणार आहे ती फक्त शालेय साहित्य नाही, ती तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे। त्या घडवलं होतं त्या हत्याकांडाला आज 29 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्त आज या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी आज या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या सभांच्या निमित्ताने दलित युथ पॅन्थर तर्फे या संघटनेचे नेते निलेश मोहितेजी यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा एक विधायक उपक्रम इथे आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या कार्यक्रमाला ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत। पॅन्थर रिपब्लिकन नेते ही त्यांची ओळख नाही, तर रमाबाई कॉलनीमध्ये मनोहर कदम या क्रूर कर्म्याने बेछूट गोळीबार करून जे 11 दलितांचं हत्याकांड घडवलं होतं, त्या हत्याकांडाविरोधाच्या लढाईतले, न्यायालयीन लढाईतले श्यामदादा हे नायक आहेत। श्यामदादा हे सेनानी आहेत आणि श्यामदादा ज्या लढाईत सामील होते त्या लढाईमध्ये मी 1997 सालामध्ये आज दिनांक नावाचं एक सायनदैनिक होतं, त्याचा मी मुख्य उपसंपादक होतो आणि श्यामदादांच्या सोबत अत्यंत निग्रहाने राहून मनोहर कदमने ज्या 10 दलितांचं हत्याकांड घडवलं
तब्येत बिघडलं कारण दिलं आणि तो जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. थोडक्यात त्यावेळेच्या सरकारने, त्यावेळेचं शासन काँग्रेसचं असेल किंवा सेना भाजपचं असेल, त्या सगळ्यांनी मनोरंजन वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि सगळं तुटणार नाही. बुद्धानं नाही सांगितलं की हा माझा राहुल, त्याला मी मांडीवर घेतो. आणि मी गेलो की सगळा बौद्ध धम्म संघ जो आहे त्याचा प्रमुख माझ्या राहुलला दिला. 10 वाजेपर्यंत राहुल जे बुद्धाचे चिरंजीव होते त्यांचा इतिहासामध्ये फार मोठा दाखला सापडतो. त्याचबरोबर बाबासाहेबांनी हे नाही सांगितलं की भैयासाहेबांना मांडीवर घेऊ, की माझं निधन झाल्याच्या नंतर आता बीजेपीच नाही हो, त्या काँग्रेसने या देशामध्ये म्हणून सरकार आणलं असतं. कारण काँग्रेस आणि बीजेपी या दोन मध्ये तितकासा काही फरक आहे असं मला वाटत नाही. आणि बीजेपी ही जरा जास्त जहाल आहे. खऱ्या अर्थानं आताची लढाई ही आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. आताची लढाई ही स्पष्टपणे मनुस्मृती आणि संविधानाची आहे. आताची लढाई ही खऱ्या अर्थानं दूध पिणारे आणि दूध पिणारे यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आताची लढाई ही आपल्याला जिंकण्याची शक्यता जास्त आहे. दादा मला एक मोठ्या मंत्र्याच्या गोष्टी सांगितलं की 2029 ला बीजेपी सरकार यापेक्षा मोठ्या बहुमतात येणार आहे सिंगल राज्यकारणाच्या केंद्रामध्ये. पण त्याच्यानंतर ज्याप्रमाणे फ्रान्सला राज्यक्रांती घडून तिथल्या राज्यकर्त्यांना सुळीवर चढवलं होतं, तसे त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 2030-32च्या काळामध्ये बीजेपीच्या आमदारांनी ब्राईट फ्युचर या संस्थेकडून कोणी आलेला आहे का? ब्राईट फ्युचर थोड़ा पीछे से लेते हैं ना, सब आ जाएगा. लाईन लावा सगळ्यांनी, ज्यांच्याकडे कुंभन आहेत शिस्तीमध्ये या. लाईन लावा, लाईन. तुषार कशी लाईन लाव. इकडे बघ, समोर बघ, समोर बघ. आजच 29 वर्षापूर्वी 11 जुलै 1997 रोजी रमाबाई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती आणि त्याच्या निषेधार्थ या कॉलनीतला आंबेडकरी समाज रस्त्यावर आला होता. आणि त्या समाजावर जो समाज शांततेमध्ये आपला राग व्यक्त करत होता त्या समाजावर या प्रशासनानं निगृढपणे जो गोळीबार केला होता, त्यात जे शहीद झाले होते त्या शहीदांना स्मरण करण्याचा आज दिवस होता. आणि त्या निमित्तानं दलित पंथ प्रत्येक वर्षी या शहीदांच्या आठवणींना, त्यांच्या त्यागाला स्मरणासाठी ही सभा आयोजित करत असते. आणि त्या सभेच्या निमित्तानं आज हा कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं होतं. आमचं ध्येयच ते आहे की आता तरुणाच्या हातामध्ये आम्हाला दगड द्यायचा नाही आहे, तरुणाच्या हातामध्ये विविध झेंडे द्यायचे नाहीत. तर आम्हाला माहिती आहे की या जो गोरगरीब, दलित, शोषित, पीडित, वंचित आहे याच्याकडे त्याच्या प्रगतीचं एकच साधन आहे, ते म्हणजे शिक्षण. आणि म्हणून आजच्या तरुणाच्या हातामध्ये पेन देणं जास्त गरजेचं आहे, त्याच्या हातामध्ये वही देणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून या शहीदांच्या स्मरणार्थ त्यांना स्मरत असताना आम्ही इथल्या वस्तीतल्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये पेन देतो, त्यांच्या हातामध्ये वही देतो. आणि बरोबर त्यांना आम्ही चळवळीमधले विविध जे मान्यवर आहेत ज्यांचं चळवळीचं योगदान आहे अशा चळवळीतल्या व्यक्तींना बोलून त्यांना आंबेडकरी विचार देतो. आणि ते विचार हे आम्ही 52 कशी सोन्यासारखे विचार देतो. कारण आमच्या विचारमंचावर आम्ही नेहमीच या आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी समर्पितपणे काम केलं आहे,
त्यांनी निस्वार्थीपणे आंबेडकरी चळवळ पुढे काम केलं. अशा लोकांना बोलून विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांची शिदोरी देण्याचा प्रयत्न करत असतो. बघितलं जाते की दलित पंचायती आग आणि स्ट्रीट होतं ते त्या पद्धतीने तुम्ही युथ दलितच्या माध्यमातून करणार आहोत आणि आजच्या स्थितीवरती युवकांना आव्हान आहे. कसं आहे की हा जो मुळात कार्यक्रम आम्ही शहीद दिनाचा 11 जुलैचा कार्यक्रम इथे नियोजन करतो, ही कार्यक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आहे. ही कार्यक्रमच्या माध्यमातून आम्हाला नेतेगिरी करायची नसते, तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीचा जो त्यागाचा इतिहास आहे, आंबेडकरी चळवळीचा बलिदानाचा इतिहास आहे. कारण आज काय झालंय, आज आंबेडकरी चळवळ खूप गरीब होत चालली आहे. नेते श्रीमंत झाले, एके काळात आंबेडकरी चळवळ श्रीमंत होती आणि नेते गरीब होते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय श्यामदादा गायकवाड यांचा अनुभव सांगितलाच. तरी आंबेडकरी चळवळ कुठेतरी आपलं वैभव गमावत आहे आणि हे वैभव जर पूर्ण प्रस्थापित करायचं असेल त्यासाठी आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी विचारांची आणि ती प्युअर विचारांची स्वाभिमानाने माणसं घडवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. आमच्या पद्धतीने आम्हाला ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे आम्ही हा लढा उभा करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ आम्हाला ते इशारे देणं किंवा भाषणबाजी करणं हा आमचा उद्देश नाही आहे. आम्हाला संस्थात्मक काम करायचं आहे. कारण आम्ही आमच्या पिढीचे असतील, नामदादा असतील, जवी पवार आहेत, राजा डाले आहेत, भाई संगार आहेत, श्यामदादा गायकवाड असतील, या लोकांनी जो त्याग केला होता, या लोकांनी हे लोक जर विकले गेले असते तर आजचा स्वाभिमान आम्ही जिवंत ठेवू शकलो नसतो. म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये माझ्यावर काम करण्याची तरुण पिढी आहे. मग मी आहे, भूषण डांगळे आमचे नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत, सुशील सरकाळे आमचा लातूर जिल्हाध्यक्ष मराठवाडा संघटक आहे, माझ्याबरोबर काम करणारे असंख्य तरुण आहेत, आमचा गणेश करतायत. या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीमध्ये स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हुंकार टाकण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण जोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, जोपर्यंत निळ्या झेंड्याचं अस्तित्व समाजकारणाचं राजकारण जिवंत आहे, तोपर्यंत इथल्या विषमतावादी व्यवस्थेला धाक आहे. आणि हा धाक जर